विधानसभा निवडणूक घोषित झाल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। भाजपानं रविवारी आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि या यादीनंतर मात्र भाजपामध्ये जे काही नाराजी नाट्य आहे ते समोर आल्याचं पाहायला मिळतं। अशीच एक नाराजी समोर आलेली ती आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईतील भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी बंडाळी केलेली आहे। आपल्याला तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी तुतारी हाती घेतलेली आहे। शरद पवार या गटामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। जे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केलेला आहे। जेव्हा ही यादी समोर आली तेव्हा भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना ऐरोली विधानसभेमधून तिकीट देण्यात आलं। तसंच बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांच्यावर पुन्हा एकदा भाजपानं विश्वास दाखवला आणि त्यांना तिकीट दिलं आणि तिथून जे आहे ते नाराजी नाट्य समोर आल्याचं पाहायला मिळालं। संदीप नाईक यांना आधीपासूनच बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती। त्यांनी तशी जी इच्छा आहे ती देवेंद्र फडणवीस यांना बोलून दाखवली होती, परंतु त्यावेळेला फडणवीस यांनी आम्ही तुम्हाला विधानसभेमध्ये योग्य तो न्याय देऊ अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर संदीप नाईक यांनी सुद्धा पक्षात राहण्याचा निर्णय घेतला होता। परंतु आता जी काही यादी जाहीर झाली त्यामध्ये बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यामुळेच कुठेतरी नाराज असलेल्या संदीप नाईक यांनी बंडाळी केलेली आहे आणि त्यांनी जो निर्णय आहे तो घेतला आणि तुतारी हाती घेतलेली आहे। आता ते बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत। त्यांची जी तिकीट आहे, उमेदवारी जी आहे ती जवळपास निश्चित असल्याचं बोललं जाते। तर हे संदीप नाईक कोण आहेत ज्यांनी भाजपा विरोधात बंडाळी केलेली आहे? तर ते भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे पुत्र आहेत। 2009 ला जी काही विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्यांना प्रसिद्धी मिळालेली होती। राज्य उत्पादन शुल्क आणि ऊर्जा विभागाचे ते मंत्री देखील राहिलेले आहेत। ते आता मुंबई जे नवी मुंबई आहे तेथील जिल्हाध्यक्ष पदावर होते आणि तसंच नवी मुंबईतील युवा संघटक म्हणून जर का कोणी असेल तर त्यांचं नाव जे आहे ते सर्वाधिक घेतलं जातं। त्यांची ओळख जी आहे ती तशी केली जाते आणि त्यामुळेच कुठेतरी मंदा म्हात्रे यांच्यासाठी हे मोठं आव्हान असल्याचं बोललं जाते। थोडक्यात हे संदीप नाईक कोण आहेत आणि मंदा म्हात्रे यांच्या समोर ते कसं राजकीय आव्हान उभं करू शकतात त्या संदर्भात हे बोलणं झालं। परंतु जर का आपण मंदा म्हात्रे यांच्याबद्दल जाणून घेतलं तर मंदा म्हात्रे आणि नाईक यांच्या घराण्यामध्ये एक संघर्षाची सुप्त किनार असल्याचं पाहायला मिळतंय। नवी मुंबईमध्ये 14 जे गावं आहेत त्यांचा समावेश करण्यावरून हा वाद निर्माण झाला होता। या 14 गावांचा समावेश व्हावा अशी मंदा म्हात्रे यांची इच्छा होती। म्हणजे त्या सकारात्मक आहेत, परंतु गणेश नाईक यांचा याला विरोध आहे आणि तिथूनच कुठेतरी त्यांच्यामध्ये संघर्ष जो आहे तो सुरू झाला आणि त्याच वेळेला संदीप नाईक यांनी मात्र बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सक्रिय झाले ते आणि तिथून त्यांनी काम करायला सुरुवात केली। त्यामुळेच त्यांना आता मंदा म्हात्रे यांना बाजूला सारून आपल्याला त्यांना तिकीट हवं होतं, परंतु तसं झालं नाही कारण भाजपाचा एक नियम आहे एका घरामध्ये एकच तिकीट दिलं जाणार आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांनी आता बंडाळी केल्याचं बोललं जातंय। थोडक्यात हे म्हात्रे आणि नाईक यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये जो काही संघर्ष आहे तो पाहिला। जर संदीप नाईक यांच्याबद्दल जाणून घेतलं तर त्यांचं मोठं राजकीय वर्चस्व आहे। असं असताना म्हणजे या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा जर आपण एक पाहिलं तर 2019 मध्ये असं झालं होतं की काही अघोरी आघाड्या निर्माण झालेल्या होत्या, युती निर्माण झालेली होती। 2019 मध्ये राज्याच्या राजकारणामध्ये जे काही घडलं ते राजकीय संस्कृतीला अजिबात धरून नाहीये। त्यामुळे महाराष्ट्राची जी काही राजकीय संस्कृती आहे ती लयाला गेल्याचं पाहायला मिळालं। कोण कोणाला जाऊन भेटेल, मंत्रिपदासाठी असेल, सत्तेसाठी कोण कोणत्या टोकाची भूमिका घेईल हे काही सांगता येत नाही। ते आपण 2019 मध्ये पाहिलेलंच आहे। आता 2024 ची निवडणूक आहे। हा एक पायंडा म्हणजे अघोरी युती असेल, आघाडी असेल ती तयार होताना आपण सर्वच जण पाहतोय। पण आता जे काही सुरू आहे जसं की गणेश नाईक हे भाजपातून निवडणूक लढवणार आहेत तर त्यांचा पुत्र जे आहेत संदीप नाईक ते शरद पवार गटातून निवडणूक लढवणार आहेत। म्हणजे आता हा काहीतरी नवीन पायंडा तयार होतोय का की बाप एका म्हणजे जे वडील आहेत ते एका मतदारसंघातून निवडणूक लढवणार तर त्यांचा मुलगा जो आहे तो एका विशिष्ट पक्षातून निवडणूक लढवणार। म्हणजे थोडक्यात मतदारांविषयी आदर जो आहे तो कुठेतरी राहिला नसल्याचं दिसून येतं। मतदारांसाठी ही गोष्ट चांगली नसल्याचं दिसून येते कारण की दुसरं एक उदाहरण बघितलं तर आत्राम यांचं घेता येईल। जे धर्मराव बाबा आत्राम आहेत ते अजित पवार गटात आहेत, परंतु त्यांच्या कन्या ज्या आहेत भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे। थोडक्यात हे सगळी जी समीकरणं आहेत हे केवळ स्वतःला पद मिळावं
यासाठी घेतायत का असं दिसून येत आहे. जर आपण एकनाथ खडसे यांच्याविषयी जाणून घेतलं तर खडसे कुटुंबियांमध्ये पाहिलं तर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये आहे, मध्येच ते भाजपामध्ये जाणार होते, परंतु तिथे तर काहीतरी फिसकटलं म्हणून ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये राहिले. परंतु त्यांची सून जी आहे रक्षा खडसे या भाजपामधून मंत्री आहेत. तसंच रोहिणी खडसे ही एकनाथ खडसेंची मुलगी आहे, त्या राष्ट्रवादीमध्ये चांगल्या पदावर आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला कोणतं तरी पद मिळावं, आपण मंत्री व्हावं, आपल्याला आमदारकी मिळावी, खासदारकी मिळावी, यासाठीच हे नेते कुठेतरी बंडाळी करत असल्याचं दिसून येते. ते नेहमीच पक्षाप्रवेश करत असताना, पक्षांतर करत असताना नेहमी असं म्हणतात की हे आम्ही आमच्यासाठी करत नाहीये, जनतेच्या हिताचा निर्णय आम्ही घेतोय. परंतु यामध्ये जनतेचं हित कमी, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं स्वहित आहे, जनहित जे आहे ते अल्प प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम जो आहे तो मात्र मतदारांसाठी अजिबात चांगला नाहीये, अशा प्रकारचं दिसून येत आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात जी काही समीकरणं सुरू आहेत ती अजिबातच लोकशाहीला धरून नाहीत आणि अजिबातच योग्य नाहीत असंच दिसून येत आहे. अशाच प्रकारचे राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.